यस रीड करा थोडं. अमलेंदू share profits and losses in the ratio of 3:2. हा कुठला रेशो आहे? ओल्ड रेशो. respectively. Their balance sheet is on 31st March 2017. आता आपल्याला काय दिले असणार आहे? बॅलन्स शीट विल बी गिवन. ही बॅलन्स शीट कोणाची आहे? अमलेंदू आणि समीर. अमलेंदू आणि समीरची बॅलन्स शीट आहे. ओके, आता काय देणार तुम्हाला? बॅलन्स शीट देणार. आतापर्यंत तुम्हाला एनपीसीला पण बॅलन्स शीट देत होते की, त्याच्याबरोबर इन्कम आणि एक्सपेंडिचर पण यायचं. आता इन्कम आणि एक्सपेंडिचर, ट्रायल बॅलन्स हे काही येणार नाही. मग आता येणार काय? ॲग्रीमेंट. हे ॲग्रीमेंट किंवा ॲग्रीमेंटचे टर्म्स अबाउट ॲडमिशन. ॲडमिशनचं जे ॲग्रीमेंट आहे त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स. On 1st April 2017. 1 एप्रिल 2017 ही जी डेट आहे, ह्या दिवशीला काय झालंय चेक करूया. आपल्याला ह्या दिवसाला रेलेव्हन्स आहे. येस They admit परेश. into partnership the term in. चला, काय झालंय 1 एप्रिलला? परेशला ऍडमिट झालंय. मग आता आपली बॅलन्स शीट या दिवसाची असणार. आपल्याला काय बनवायचं आहे? एक रिव्हॅल्युएशन म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. दुसरं सेकंडली आपण काय बनवणार? पार्टनर्स कॅपिटल आणि रिवाइज बॅलन्स शीट. या 3 मिनिमम बनवणार. प्लस मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की आपल्याला 2 वर्किंग नोट्स बनवायचे आहेत. एक गुडविल अकाउंट आणि एक कॅश किंवा बँक अकाउंट, जसं दिलं असेल ते. आणि प्लस इन ॲडिशन जर का काही एखादा सॅक्रिफाईस रेशो काढायचा असेल, न्यू रेशो काढायचा असेल किंवा हळूहळू पुढे जाऊन कॅपिटल ॲडजस्टमेंट करायची असेल तर त्याच्या वर्किंग नोट्स ॲडिशनल असणार आहेत. म्हणजे एखाद्या सममध्ये 3 किंवा 4 वर्किंग नोट्स सुद्धा असणार आहेत. आत्ता इनिशियली पहिले आधी आपण सिंपल सम करू आणि मग डिफिकल्ट सम्स करू. पहिलं काय करणार आपण? पहिले आधी सिंपल, खूप जास्त नाही पण मिनिमम 2 वर्किंग नोट. त्या सुद्धा मी सांगतोय म्हणून करतोय आपण, कारण तुम्ही तसे लहान आहात. बघा इतका सिंपल होऊन जाईल ना त्या 2 वर्किंग नोटमुळे. त्या 2 वर्किंग नोटमुळे हा ऍडमिशनचा सम तुम्हाला त्रासच नाही देणार. भयानक सिंपल. चला आता रीड करूया. आता आपल्याला काय करायचं आहे? सिनारिओ आयडेंटिफाय करायचा आहे. He shall pay 16,000 as his share of goodwill. 50% amount of goodwill shall be withdrawn by the old partners. बघा ओळखता आलाय का? फर्स्ट आहे सिनारिओ. पार्टनर वीक आहे का? कारण गुडविल आणलं त्यांनी म्हणजे तो वीक आहे. पण मग सिनारिओ काय आहे? सेकंड आहे. गुडविल आणलं आणि ते काय झालंय? विड्रॉ झालंय. पण सगळं नाही. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की असं पण होऊ शकतं. 50% विड्रॉ, मग उरलेलं 50% कुठं आहे? रिटेन. म्हणजे हा 1 आणि 2 दोन्ही आहे. पण आपल्यासाठी इट इज 2 ओनली. कारण रिटेनची आपण एंट्री काही करतच नाही. वी डोंट पास एनी एंट्री फॉर रिटेनिंग. रिटेनिंगची कुठलीही एंट्री होत नाही. मग रिटेनिंगचं काय होतं? रिटेन फक्त कॅशबुकमध्ये, कॅश बॉक्समध्ये पैसे वाढतात, म्हणजे कॅश कॉलम, कॅशचा बॅलन्स वाढतो. बाकी विड्रॉवलची मात्र एंट्री होते. म्हणजे आपल्याला टोटल इथं आता 3 एंट्र्या करायच्या. ठीक आहे, अंडरस्टँड करूया. आणि इथं आपण आता जर्नल एंट्री करणार नाही, तर इथं लेजर करणार. सो व्हॉट वी विल डू, आपल्याला काय करायचंय याचं आता लेजर पोस्टिंग कसं करायचं. आय विल टेल यू एक ट्रिक किंवा एक आयडिया तुम्हाला दाखवणार आहे मी कसं, की का आपण ती 2 लेजर्स ओपन करणार आहोत, वाय, आणि त्यामुळे आपल्याला किती मोठा बेनिफिट आणि किती सोपं होणार आहे. भयानक सिंपल. बघा. येस कंटिन्यू. सेकंड. चला, त्यांनी गुडविल पण आणलंय आणि शिवाय त्यांनी कॅपिटल पण आणलं. त्यांनी गुडविल पण आणलंय, त्यांनी कॅपिटल पण आणलंय, म्हणजे तो वीक पार्टनर आहे. आता गुडविलचं काय झालं? 50% विड्रॉ, 50% रिटेन. म्हणजे हा सिनारिओ नंबर 2 आहे. ठीक आहे, एवढं कळलंय. ऑल राईट, व्हॉट इज नेक्स्ट? रिव्हॅल्यू. थांब. सो जेव्हा एखादा पार्टनर, नवीन पार्टनर ऍडमिट होतो, तर तो तुमची अख्खी बॅलन्स शीट चेक करतो. काल आपण बोललो
त्याप्रमाणे यांनी सगळी बॅलन्स शीट चेक केली. आता वर्ड काय आहे? ऍट. नीट लक्ष द्या, वर्ड्स कडे लक्ष द्यायचं आहे. ऍट, अप टू, बाय. ऍट, अप टू, बाय हे 3 वर्ड्स फार महत्वाचे आहेत, नीट लक्ष द्यायचं आहे. ऍट, ऍट म्हणजे ह्या व्हॅल्यूला आणून ठेवा. कुठली व्हॅल्यू? ही जी इथं पहिलं काय आहे? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किती आहे? 50,000. 50,000ची किती आणून ठेवायचे? 60. परत एकदा व्हॅल्यू काय आहे? वर्ड काय आहे? ऍट. इथं पण व्हॅल्यू वर्ड काय आहे? वॅट. इथं पण काय आहे? बस. पण दरवेळेला ऍट येणार नाही. एव्हरी डे इज नॉट संडे. वेगवेगळे वर्ड्स पुढे हळूहळू येणार आहेत. आता ऍट आहेत म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही इथं बघायच्या आहेत आणि त्याप्रमाणे ह्या व्हॅल्यूजवर आणून ठेवायचे. पण आपल्याला काय करायचंय? व्हॉट वी हॅव टू डू? चेक करायचंय. लँड अँड बिल्डिंग 50,000चं कुठे येणार? 60. म्हणजे काय झालं? वाढली. त्याला म्हणतात ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन. मग आपण काल रिव्हॅल्युएशन अकाउंट केलं होतं, काय आठवतंय रिव्हॅल्युएशन? चला मी तिथं गेल्यानंतर सांगतो. चला इथपर्यंत झालं. सगळ्यात पहिली प्रोसेस हे कळले. आता काही ठिकाणी इन्क्रीज आहे आणि इथं काय चेक करूया. 16,000. हा किती आहे? 20,000. प्लांट अँड मशिनरी तो म्हणजे डिप्रिसिएशन झालं. मग डिप्रिसिएशनची ट्रीटमेंट तुम्हाला माहिती आहे, असेट मधनं मायनस करता तुम्ही, आउटरला येतं. मग तसंच करायचं आपल्याला. ऍप्रिसिएशन असेल तर ऍड करायचं, डिप्रिसिएशन असेल तर मायनस करायचं. तसं करायचंय प्रत्येक ठिकाणी. आता काय करूया? सगळ्यात पहिले आपण जसं आत्तापर्यंत करत आलो, ज्या 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 इथल्या अकाउंट्सना किंवा असेट्स आणि लायबिलिटीजना ऍडजस्टमेंट्स आहेत त्या मार्क करून घेऊ. सो त्या सगळ्या मार्क करून घेऊ. अख्खी बॅलन्स शीट इथून उचलू. आपल्याला नवीन बॅलन्स शीट बनवायचे. सगळ्यात पहिली आपली ही जी बॅलन्स शीट आहे दॅट वी विल कन्वर्ट इनटू आवर बॅलन्स शीट. जिथं टिक आहे त्याला इनरला, जिथं टिक नाही ते आउटरला, आणि जी लेजर्स आपण ओपन केलेत त्याला बॅलन्सेस घेणार. जी लेजर्स आहेत त्याचं कुठलंही काहीही आपण त्याचं कुठलाही अकाउंट किंवा त्याचं कुठलंही नाव आपण बॅलन्स शीटला लिहिणार नाही, त्याला बॅलन्स देणार. कसं करायचंय सगळं दाखवतो. चला आधी पहिले मार्किंग करून घेऊया. बघा मार्किंग कुठे कुठे आहे. लँड अँड, बरं बाय द वे या गुडविलचं मार्किंग होईल का? नाही, इथं कुठे गुडविल नाहीये. कॅपिटलचं मार्किंग होईल का? ह्याच्यात त्याचं नावच नाहीये कारण हा नवीन आहे. त्यामुळे हे पहिल्या दोन ऍडजस्टमेंटचं काहीही होणार नाही. नंतर काय होणार? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग येस. नंतर काय आहे? प्लांट अँड मशिनरी येस. नेक्स्ट स्टॉक अँड फर्निचर. स्टॉक अँड फर्निचर. आणि हे काय आहे? इथे तुम्हाला माहितीच आहे. यू नो दिस 5% डेटर्स. हे तुम्हाला माहितीच आहे. हॅलो, हा बोला. हो हे का चालू झालं? हो पाठवा, लगेच पाठवा. सो 5% RDD, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, राईट? चला डाउटफुल डेट्स म्हणजेच RDD. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स किंवा प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. चला सन्ड्री डेटर्स. आता मार्किंग करून झालं. आता आपल्याला लेजर्स बनवायचे. चला मी तुम्हाला दाखवणार आहे. ही तुमची नोटबुक घेऊन आलोय मी. चला माझ्या बरोबर हे बघा, ही लेफ्ट हँड साइड पेज आहे आणि हा जो येलो पोर्शन आहे दॅट वी आर गोइंग टू यूज. इव्हन पार्टनर्स कॅपिटल असेल तरी सुद्धा आपण लेफ्ट मार्जिन वापरायचं नाहीये, टॉप मार्जिन वापरायचं नाहीये. हा काय स्केल नाही बाबा, एवढं मागं. आणि सेकंड ही राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड हे आपल्याला सगळं पाहिजे. दिस एंटायर सगळं पाहिजे आपल्याला. चला पुढे आता चेक करा. पहिला हाफ पेज. पहिलं थांबा जरा, पहिले आधी फक्त बघा. पहिले फक्त बघा आणि मग मी टाइम देणार आहे तुम्हाला ड्रॉ करायला. पहिले फक्त बघा. इन द बुक्स ऑफ पहिले फक्त बघा.
इन द बुक्स ऑफ अमेल. तुम्हाला अजून कशाचे माहित नाहीये प्लीज. मग पटकन सेटल हो. इन द बुक्स ऑफ अमलेंदू अँड समीर, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, डेबिट क्रेडिट, हे सगळं मला पाहिजे. कुठेही काहीही कन्सेशन नाही. हे हे हाफ अ पेज आपल्याला लेजर ओपन करायचं आहे. नेक्स्ट. थांब बघ ना जरा, तुला तेच सांगतोय मी. मग काय बघते. पार्टनर्स कॅपिटल मी कसं बसवलंय हे मला तुम्ही काहीही असं म्हणूच नका की सर बसत नाही. मी बसवलंय, तुम्ही पण बसवायचंय. थोडस पर्टिक्युलर छोटं बिल होऊ देत ते. आता मी अमलेंदू कसा कम्प्लीट केलाय, इथं कसा कम्प्लीट केलाय. येस, छोटे छोटे कॉलम्स करा पार्टनर्स कॅपिटलचे. हे ऍडजस्ट करायचंय आणि हे बसवायचं आहे. हा काय म्हणते, मार्जिन यूज करायची. तुला कॉलेज सांगेल मार्जिन यूज करायला, ठीक आहे चला मार्जिन, पण माझ्या मते मार्जिन यूज करू नका. डोंट यूज मार्जिन्स. पण अगदीच जमत नसेल तर मार्जिन यूज करा, पण शक्यतो मार्जिन यूज करू नका. दिस इज माय सजेशन. ऑन युअर ओन रिस्क यू कॅन डू इट. चला बॅलन्स शीट साधारणपणे थोडासा एक्स्ट्रा ठेवा. बॅलन्स शीटला 2 लाईन्स एक्स्ट्रा, खाली 5-5 लाईन्स खाली सोडा. 2 लेजर्स आपल्याला बनवायचे. बर, आता या लेजर्स मध्ये सुद्धा कसं करायचं सांगतो मी. इथं वर्किंग नोट नंबर 1 लिहायला विसरलोय. आपल्याला वर्किंग नोट्स लिहायचे. वर्किंग नोट नंबर 1, वर्किंग नोट नंबर 2. मला काय काय ओपन करायचंय बघा, नीट बघा. मी म्हणून पहिले स्ट्रक्चरिंग दाखवलं. हे बघा, पहिलं मी काय ओपन केलं, मी झूम केलंय. इन द बुक्स ऑफ अमलेंदू अँड समीर, सगळं नीट व्यवस्थित. अमाऊंट रुपीज कंप्लीट केलं. येस. दुसरं पार्टनर्स कॅपिटल ओपन केलंय. हे बघा ना कसं बसवलंय. जसं बसतंय तसं छोटे छोटे करूनच बसवायचे. मी वापरलं नाहीये लेफ्ट मार्जिन, पण तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन यूज दिस. नंतर पुढं बॅलन्स शीट ही आपली नेहमी कस्टमरी बॅलन्स शीट आपण जर बनवतो इनर आउटर, तशीच आपल्याला इनर आउटरची बॅलन्स शीट बनवायची. ऍब्सोल्युटली सेम. ही बॅलन्स शीट झाली. ही साधारणपणे थोडीशी एक्सेस ठेवा. म्हणजे हे बघा, हे थोडं खाली शिफ्ट करा पाहिजे. गुडविलला 4 लाईन्स तर मिनिमम लागतील, 4 लाईन्स मिनिमम. कॅशला 5 लाईन, याला 4 लाईन्स, याला 5 लाईन्स. मग लेफ्ट उरलेली सगळी जागा बॅलन्स शीटला ठेवा. मग आता हे कसं करायचंय, हे बघा अशा पद्धतीने करायचंय. वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट. मी इथं बँक अकाउंट का केलं, कशावर डिपेंड आहे, आपल्याला काय दिलंय. मग आपण कॅश अकाउंट ओपन करणार नाही, बँक अकाउंट ओपन करणार. जे दिलंय ते अकाउंट ओपन करायचंय. ते म्हणजे कॅशचं अकाउंटच नाही, ओपन कशाला केलं, म्हणून बँक अकाउंट करायचंय. नंतर वर्किंग नोट नंबर 1 हे. आता ह्याचं काय होणार आहे, याचं मुळात ही जागा इथं तुम्ही ही इथं लिहिलं तरी चालतं. ही वर्किंग नोट आहे ना, ही एवढ्या जागेत लिहिलं तरी चालेल. ऑल राईट, दिस इज ऍक्सेप्टेबल. म्हणजे इकडं डेबिट मध्ये ब्रॅकेट मध्ये टाका वर्किंग नोट नंबर 2, नाही तर काय होईल कळणारच नाही काही. चलो, आता हे सगळं कळलंय. नाउ यू कॅन ड्रॉ. चला ड्रॉ करा. मी हे बघा, हा मेन स्ट्रक्चर आहे. दिस इज मेन स्ट्रक्चर. पण तुम्हाला पाहिजे असेल तर इंडिव्हिज्युअल अकाउंट दाखवतो. येस, पहिले अमलेंदू आणि समीर घ्या. इन द बुक्स ऑफ मेसर्स, इन द बुक्स ऑफ. आणि कमीत कमी दोन खरंच आता 2 होणार आहेत. प्रॉफिट अँड लॉसला होत नव्हते किंवा एनपीसीला होत नव्हते, पण आता इथं 2 होणार आहेत. तुम्ही बघाल फटाफट होतात, काही वेळ लागत नाही याला. पट आटपायचं आहे. संत गतीने. तुम्ही काय आर्किटेक्टची एक्झाम नाही देतात, फटाफट आका. फटाफट संपवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल कोण आहे, अमलेंदू, समीर, परेश. 3 पार्टनर्स आणि 3च येणार दरवेळेला. 2 तर होऊच शकत नाही. तिसरा 2 तर पाहिजेतच, त्याशिवाय पार्टनरशिप कशी होणार. आणि तिसरा ऍडमिटेड.
हा ऍडमिट झालेला त्याचं पण अकाउंट ओपन करावं लागेल. बसवा, जसं बसेल तसं हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसनी ते बसेल. आता पहिल्या फटक्यात बऱ्याच होणार नाही. चला अथर्व स्केल तिकडे कुठे आहे का बघ. चला सटासट. पहिले प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल, त्याच्याच खालच्या पार्टवर हाफ अ पेज मध्ये या अशा पद्धतीने करायचं आहे. एक हाफ अ पेज हे, एक हाफ अ पेज हे. इट इज लाईक दिस. हे घ्या, या सगळ्यांची नावं लिहा पार्टनर्स कॅपिटलची. नीट डिटेल मध्ये नावं लिहा. डेबिट क्रेडिट कंप्लीट करा. नावं दे ना. नेक्स्ट बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आपली 31 मार्चची नसणार आहे, 1 एप्रिलची करायची. बॅलन्स शीट 31 मार्चची नको, 1 एप्रिलची हवी. पार्टनर्स कॅपिटल. चला मेक इट फास्ट, पटापट आटपा. वर्किंग नोट हे झालं. पार्टनर्स कॅपिटल झालं. आता बॅलन्स शीट आपली नेहमीप्रमाणे फक्त 1 एप्रिल 2017 ही डेट कुठून आणली मी. इट इज दिस. या अशा पद्धतीने डेट लिहायचे. 1 एप्रिल 2017 घ्या बॅलन्स शीट. इनर आउटर, असेट लायबिलिटीज, डेबिट क्रेडिट नको आणि असेट लायबिलिटीज हवं. आणि इनर आउटर बॅलन्स शीट जशी आतापर्यंत आपण करत आलो तशी. आणि थोडी एक्सेस ठेवा, 2 लाईन्स तरी, की बरोबर बसते. हा लेजर्स. चला हे घ्या. वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट अशी 2 लेजर्स ओपन करायचे. बँक बॅलन्स शीट आहे वरती. बॅलन्स शीट आपली नेहमीप्रमाणे इनर आउटर, अमाउंट रुपीज बॅलन्स शीटला. आणि एक वर्किंग नोट आहे 2 बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट अशा 2 वर्किंग नोट्स. तिथला दिवा लाव, तिथे दिवा आहे. यस बोलो. चला सगळं रेडी. शॅल बी स्टार्ट.
आणि अशा प्रकारचे 2 सेट उद्या तुमच्याकडे रेडी पाहिजेत. फक्त वर्किंग नोट आली तर प्रॉब्लेम होईल, म्हणून प्रत्येक ठिकाणी एक हाफ अ पेज सोडून ठेवा वर्किंग नोट साठी. सगळ्यांचं झालंय? डेबिट क्रेडिट सगळं लिहिलं? अमाउंट रुपीज एव्हरीथिंग? मग काय, कोण आहे, कोण तुला फोन करते? चला, झालं का नाही सगळं? हे सगळं आखून झालं. बँक गुडविल, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल, आणि प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. काय पाहिजे? हा, चलो लेट अस स्टार्ट. पटकन. आता तू फक्त ऑब्झर्व कर, कारण हे ऑलरेडी झालंय आमचं. हे सगळं आपल्याला बनवायचं आहे. हा एक फॉर्मॅट आहे जो तुला उद्यापासून कमीत कमी 2 ब्लँक फॉर्मॅट्स तयार पाहिजेत, कारण मी थांबणार नाहीये, मी पुढे जाणार आहे. याचं पाहिजे स्क्रीनशॉट घेऊन ठेव, हे घरी नीट काढून ठेव. घे स्क्रीनशॉट काढ. हे बघ, इथून सुरुवात आहे. फर्स्ट हे खरं तर काय काढायचंय, असं करायचंय. पहिल्या हाफ मध्ये एक, दुसऱ्या हाफ मध्ये दुसरं, तिसऱ्या हाफ मध्ये बॅलन्स शीट, आणि इथं वर्किंग नोट्स करायचे. समजलं? हे बघ, पहिलं दिस, स्क्रीनशॉट घेऊन ठेव तुझ्याकडे. हा फॉर्मॅट उद्या करून आण. 2 ब्लँक उद्या नाही आहे, मंडेला काढला. हे दुसरं, सेकंड वन, बॅलन्स शीट तिसरी, आणि ती 1 एप्रिलची आहे, 31 मार्च नको आहे. आणि 4th. चलो, आता व्हॉट इज नेक्स्ट? आता काय करायचंय? आता ही बॅलन्स शीट बघा, जिथं जिथं आपण लेजर्स बनवलेत तिथं आपण बॅलन्सेस घेणार, बाकी रेस्ट ऑफ द अकाउंट्स आपल्या बॅलन्स शीट मध्ये घेऊन जाणार. ज्याला टिक आहे त्याला इनरला नेणार, ज्याला टिक नाही त्याला आउटरला टाकणार. चला, अरे सॉरी, येस, आपण स्टार्ट मात्र लायबिलिटी करणार 1 by 1. चला, क्रेडिटर्स, त्यांनी लायबिलिटी टाकलंय, आपण असेटला कशाला फिरवा, मग आपण कुठे टाकणार? लायबिलिटी. घ्या, मी क्रेडिटर्स लिहिलंय, पण सन्ड्री क्रेडिटर्स जे म्हणतात तसं घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स आउटरला 10,000, सन्ड्री क्रेडिटर्स आउटरला 10,000. अमलेंदू कॅपिटल आणि समीर कॅपिटल याचा आपण कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल ओपन केलंय. लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स, असेट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स. चला, पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमलेंदूच्या कॉलम मध्ये अमलेंदू, समीरच्या कॉलम मध्ये समीर. अमलेंदू अँड समीर, ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट. अमलेंदू अँड समीर. जनरल रिझर्व काल आपण डिस्कस केलं होतं. जनरल रिझर्व आपल्याला काय करायचं आहे? डिस्ट्रीब्युशन. कुठल्या रेशो मध्ये? 3:2. मग चला, मला हे डिस्ट्रीब्युशन करून द्या. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करा 3:2 मध्ये, फटाफट. काय डिस्ट्रीब्युशन कर ना आदित्य, डिस्ट्रीब्यूट, पटापट डिस्ट्रीब्युशन करायचं आहे.
12,000 आणि 12 आणि 8. चला कुठे टाकणार? जनरल रिझर्व काय आहे? पार्टनर्सना पैसे मिळणार आहेत. मी कालच सांगितलं, जर पार्टनरला पैसे मिळणार असतील तर क्रेडिट घ्या. बाय मी कसं लिहिलंय बघा, एका लाईनच्या खाली आणि जिथं संपतंय तिथं अमाऊंट. जनरल रिझर्व अकाउंट 12,000 आणि 8,000, 12,000 8,000. जनरल रिझर्व डन. नेक्स्ट आपले सगळं पोस्टिंग आपलं सगळं पोस्टिंग झालं का? अरे याच लायबिलिटी सगळी पोस्टिंग झाली. आता असेट डिस्ट्रीब्युशन करायचं जनरल रिझर्व 12 आणि 8 3:2. नेक्स्ट अरे सॉरी हां चला आता असेटला सगळ्यात पहिले कॅश ॲट बँक हे आपण लेजर ओपन केलंय. असेट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स आणि ज्यांचं लेजर ओपन केलं त्याला बॅलन्स घ्यायचा आहे. चला कुठे आहे बॅलन्स? हा बघा बँक अकाउंट. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. मग डेबिटला लिहा टू बॅलन्स BD B/D. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000. नेक्स्ट आता हे काय आहेत? सगळे 1 by 1 सगळ्या ठीक आहे. हे बघा खटाखट मध्ये बस इनरला पोस्ट करून टाका, एका खाली एक घ्या. मुद्दामून मी हाईड केलंय. सगळे इनरला एक 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 खाली एक लाईन आणि बुक करायचे. पहिले बुक करायचं त्याच्या खाली एक लाईन बुक करायची इनरला सगळे, कारण सगळ्यांना ठीक आहे. चला झालंय का? झालंय. आयुष्का झालं का? अनुष्काचं सुद्धा झालं. होते. चला झालं. आता व्हॉट इज नेक्स्ट? आता एक 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 ऍडजस्टमेंट्स करायच्या. आता ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट जे आपलं आतापर्यंत करत आलो सेम. आता सगळ्या ऍडजस्टमेंटचे डबल इफेक्ट आपण देणार. सगळ्यात पहिला पार्ट, ही शॅल पे 16,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल. ह्याचे 3 पार्ट्स आहेत खरं तर. एक पहिलं गुडविल आणलं, ते गुडविल डिस्ट्रीब्यूट होणार आणि मग ते विड्रॉ होणार. मी काय ट्रिक सांगतोय, कसं पोस्टिंग लक्षात ठेवायचंय, एकदम सिंपल आहे बघा, म्हणून मी त्या वर्किंग नोट केल्या. चला सगळ्यात पहिले मला याची एंट्री सांगा. सिनारिओ 2 आहे. सिनारिओ 2 आहे, वीक पार्टनर आहे, गुडविल आणलंय. डेबिट व्हॉट कम्स इन, काय आत येत आहे? कॅश. पण आपल्याकडे कॅश अकाउंट नाही, म्हणजे काय? बँक. आणि काय म्हणून येत आहे? गुडविल म्हणून. म्हणजे एंट्री काय होणार? बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग आता आपल्याकडे दोन्ही अकाउंट्स आहेत. चला बँक अकाउंट डेबिट आहे, मग त्याचं लेजर पोस्टिंग कसं करणार? बँकेच्या डेबिटला. चला घ्या इथं टू गुडविल बँकेच्या डेबिटला. जे गुडविल आणलं ते बँकेच्या डेबिटला. नंतर याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग इकडं बाय बँक. टू गुडविल बाय बँक. इकडनं इकडं बाय बँक. जेवढी अमाऊंट आहे तेवढी ॲज इट इज. आता इकडनं इकडं. ही इतकी सिम्प्लिफाय होतं, म्हणून मी म्हणतोय माझ्या पद्धतीने सॉल्व करा. भयानक सिंपल. पण इथं जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल, सिनारिओ 2 आहे. सिनारिओ 2 मध्ये आपण काल रेशो कुठला बघितला होता? सॅक्रिफाईस रेशो होता. 3 रेशो लागणार आहेत आपल्याला. सॅक्रिफाईस रेशो, ओल्ड रेशो, न्यू रेशो. सॅक्रिफाईस रेशो कुठे होता? पहिल्याला होता आणि तोच दुसऱ्याला पण होता. सो इथं सॅक्रिफाईस रेशो आपल्याला पाहिजे.
आता सॅक्रिफाईस रेशो काढावा लागेल, वर्किंग नोट करावी लागेल. पण आपली काय ट्रिक केली होती आपण, काय केली होती ट्रिक, काय आठवत आहे? सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा, त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला सांगा मला सॅक्रिफाईस रेशोचा. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो आधी काढावा लागेल. दिलाय का बघा, चला या कम ओव्हर हियर. आपल्याला इथं ओल्ड रेशो तर दिलाय आणि न्यू रेशो कुठेतरी आला. हे इनकमिंग पार्टनरचं प्रपोर्शन आहे, न्यू रेशो नाही दिलाय का. मग आपली ट्रिक काय होती काल, या 4 मधनं 1 मायनस केला म्हणजे राहिला 3. या 3नी 3 ला मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं 9. 3नी 2 ला मल्टिप्लाय करा 6 आणि या दोघांची टोटल करा 5. झाला न्यू रेशो मिळाला. आता सॅक्रिफाईस रेशो काढा. नाव इट इज पॉसिबल फॉर यू. रफ मध्ये काढा, चला वर्किंग नोट करायची गरज नाही. सॅक्रिफाईस रेशो काढ. काय रेशो कसा काढणार सॅक्रिफाईस रेशो, कशातनं काय मायनस करणार, ओल्ड प्रपोर्शन मायनस न्यू प्रपोर्शन का न्यू प्रपोर्शन मायनस ओल्ड प्रपोर्शन. ओल्ड मधनं न्यू, ओल्ड काय आहे 3/5 मायनस 9/20, बरोबर आहे ना. मग हे काय आहे 20 माझा एलसीएम आला 20, कारण हा 5नी 4 ला मल्टिप्लाय केलं तर 20 होता. म्हणजे इथं मी 4 नी मल्टिप्लाय करणार आणि इथं 1 नी मल्टिप्लाय करणार. 4 3 जा 12, 9 मध्ये साइन मायनस आणि 9 1 जा 9 म्हणजे किती येतात 3/20. आता दुसऱ्याचं काढायचंय. मी फक्त काय करणार आहे, इथं रिप्लेस करणार. इथं 6 येणार, नंतर इथं 2 येणार. ऑल राईट, इथं 2. बाकी 2 म्हणजे आता आणि हे काय सेम राहिलं. 4 2 जा 8 आणि 6 1 जा 6. 8 मायनस 6 2/20. काय रेशो आला 20 कॅन्सल. काय कळते का काय झालं. हा रेशो आणि हा रेशो काय आहे. दिस इज अ ट्रिक. कशाला तिला त्रास येतोय. तू उठून घे आणि तू उठून ठेव, नाही तर तिथं ठेव. आता 3:2. व्हॉट इज 3:2 बघा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे आपण काहीही करणार नाही. इथून पुढे आपण काही करणार नाही. कधी, कारण काय आपल्याला फाइंड आउट झालं, जो रेशो आहे ना तोच आहे. कधी बघा, जर तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर आणि इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन दिला असेल तर तुमचा ओल्ड रेशो विल बी युअर सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो मिळाला. आपल्याला कुठे वापरायचा आहे तो, इकडनं इकडं जायचं आहे. व्हॉट इज दिस, दिस इज डिस्ट्रीब्युशन. पहिलं हे काय आलं, गुडविल आलं, हे गुडविल आणलं त्यांनी. आता हे गुडविल कुणाचं आहे, अमलेंदू आणि समीरचं. मग त्यांना डिस्ट्रीब्यूट करा. कुठल्या रेशोमध्ये 3:2 मध्ये. 3:2 मध्ये करा पाहू डिस्ट्रीब्यूट. 16,000 9,000 आणि 5,400 बरोबर आहे. 9,800 का 600, 6 घ्या. 6,400, 5,000 नाही. चला इकडनं इकडं जायचंय आपल्याला. इकडनं इकडं, हे बघा इकडनं इकडं, आता इकडनं इकडं, बरोबर. हे काय आहे डिस्ट्रीब्युशन. हे गुडविल आलं. दिस इज वी हॅव रिसिव्ड गुडविल. नाव ते आपण डिस्ट्रीब्यूट केलंय. वी हॅव डिस्ट्रीब्युटेड दॅट गुडविल. 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलंय, बरोबर. याचं सेकंड पोस्टिंग करायचं आहे. कुठं पोस्टिंग करणार सेकंड, पार्टनर्स कॅपिटलला. इकडं डेबिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. थांब, अजून मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. अजून आपण हाच पार्ट करतोय. सॉरी, अप टू धिस आपण फक्त इथं आहोत. अजून हेच चालू आहे, हीच ट्रीटमेंट चालू आहे. गुडविल आलं आणि ते डिस्ट्रीब्यूट केलं, बरोबर.
हे गुडविल आलं आणि गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं. आता आता आपल्याला ते विथड्रॉ करायचं, पण त्याच्या आधी बिफोर विथड्रॉईंग आधी पहिले याचं सेकंड पोस्टिंग करा. कुठे? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. पार्टनर्स त्याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग करणार. इकडे डेबिट आहे म्हणजे तिकडे क्रेडिट. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल, ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट. डन. आता आता ते काय म्हणतात, 50% इज विथड्रॉ. मग हे 50% कशाच्या 50%? या दोन्ही अमाऊंटच्या 50%. इकडनं इकडं विथड्रॉ कशात होत आहे? ज्या फॉर्म मध्ये गुडविल आलंय त्या फॉर्म मध्ये विथड्रॉ होणार. बरोबर? चला घ्या. बाय पार्टनर्स कॅपिटल अमलेंदू समीर, मी काय केलंय? बरोबर याच्या 50% केलंय. 50% म्हणजे हाफ, वन हाफ वन हाफ. याचं सेकंड पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. आता लक्ष द्या, मी ट्रिक काय सांगतोय. जेव्हा जेव्हा हा सिनेरिओ 2 असेल ना विथड्रॉवलचा, तेव्हा बघा काय, पहिले गुडविल इथं रेकॉर्ड करणार, तिकडनं तिकडं इकडं, इकडनं इकडं आणि इकडनं इकडं. हा झाला 4चा आकडा. मराठीत 4 आकडा आहे. लक्षात ठेवा. बस झाली ट्रीटमेंट. सिनेरिओ ओव्हर. 4 करायचं आहे. ही ट्रीटमेंट आहे सिनेरिओ 2 ची. आणि सिनेरिओ 1 असेल तर ओनली दिस मच, हा येणार नाही. बघा मला काय म्हणायचंय. बाळा तुझ्यासाठी चाललंय सगळं. सिनेरिओ 2 असेल असं 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 आणि असं 4, आणि सिनेरिओ 1 असेल तर दिस दिस आणि दिस, हा येणार नाही. झालं. सिनेरिओ 1 सिनेरिओ 2 कन्सेप्ट कळते. चला याचं आपल्याला सेकंड पोस्टिंग राहिलं आहे. याचं सेकंड पोस्टिंग इकडं क्रेडिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. लिहा. टू बँक गुडविल नाही, टू बँक, कारण बँकेतनं गेलेत. टू बँक, टू बँक झालं. आत्ताशी पहिली आपली ऍडजस्टमेंट संपली. फर्स्ट ऍडजस्टमेंट इज ओव्हर. पण रेस्ट ऑफ द थिंग इज व्हेरी व्हेरी इझी, कारण ते तुम्हाला माहिती आहे. बघा आता हे काय आहे, कॅपिटल ब्रॉट इन. कशात कसं आणलंय? काय एंट्री आहे? बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल. बँक टू कॅपिटल म्हणजे आपल्याला कुठे टाकावं लागेल? सगळ्यात पहिलं मी नेहमी पार्टनर्स कॅपिटलनी सुरुवात करतो. चला रेकॉर्ड करा. बाय बँक परेशच्या कॉलम मध्ये, कारण परेशनी कॅपिटल आणलंय. बाय बँक परेशच्या कॉलम मध्ये परेशनी आणलंय. डन. सेकंड पोस्टिंग कुठे करणार? बँकेच्या डेबिटला, कारण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. टू परेश कॅपिटल अकाउंट. टू परेश कॅपिटल अकाउंट. टू परेश कॅपिटल अकाउंट लिहिलं. चला ही झाली एंट्री. दोन्ही इफेक्ट झाल्या. पुढे जाऊया. आता ह्याच्या सगळ्यांचं करायचं आहे. मी म्हणतोय ऍट. आता बघा पहिलं लँड अँड बिल्डिंग काय झालंय? बघा 60,000वर न्यायचं आहे. सगळ्यात पहिले बॅलन्स शीटला या. लँड अँड बिल्डिंग आहे किती? 50. मला इथं 60,000 पाहिजेत. काय करावं लागेल? ऍड. लिहा ऍड ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन 10,000. आणि याचा सेकंड पोस्टिंग काय झालंय? रिव्हॅल्यू झाली असेट. रिव्हॅल्यू म्हणजे याचा सेकंड पोस्टिंग कुठे होणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटला. आता मला रूल सांगायचा आहे. असेटची व्हॅल्यू वाढली आहे, बरोबर आहे ना? मग डेबिट करू का क्रेडिट करू? क्रेडिट. असेटची व्हॅल्यू वाढली, क्रेडिट. असेटची व्हॅल्यू कमी झाली, डेबिट. लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली, डेबिट. आणि लायबिलिटीची व्हॅल्यू कमी झाली. एकावरनं 4 रूल्स बनवता येतात. चला लिहा. बाय लँड अँड बिल्डिंग जेवढ्या अमाऊंटनी वाढली तेवढी अमाऊंट इथं रेकॉर्ड करायची. जेवढ्या अमाऊंटनी वाढली तेवढी अमाऊंट रेकॉर्ड करायची. बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 झाला. सिमिलरली
असं सगळे असेट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. संपला बाळा, का झाला, काय सांगितलं मी तुला, मेसेज पण पाठवलाय बाळा. 6:30, बाप रे. बस आता 2 मिनिटं, चला संपला क्लास, ये बस. चला बस बस ना, कशाला जाते, 2 मिनिटं तर आहे, बस आली आहे एवढी, बस. चला लँड अँड बिल्डिंग जाणे. पुढचं प्लांट अँड मशिनरी, वर्ड आहे ऍट. प्लांट अँड मशिनरी, चला प्लांट अँड मशिनरीचं काय करायचं आहे. प्लांट अँड मशिनरी इथं 16,000 पाहिजेत, म्हणजे लेस डिप्रिसिएशन 4,000, लेस डिप्रिसिएशन 4,000, आउटरला 16,000, लेस डिप्रिसिएशन 4,000, आउटरला 16,000. याचा आता सेकंड पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. कुठे करावं लागेल. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या प्रॉफिट लॉस. कुठे, डेबिट का क्रेडिट. डेबिट घ्या. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज डेबिटेड आणि अप्रिसिएशन क्रेडिट. टू प्लांट अँड मशिनरी 4,000, टू प्लांट अँड मशिनरी 4,000. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. स्टॉक valued at 20,000 and furniture and fixture at 4,000. पहिले आधी स्टॉक ऍट आहे, ऍट म्हणजे तेवढ्या व्हॅल्यूला आणून ठेवायचंय. चला स्टॉक कुठे आहेत, हे किती पाहिजे, 20,000 पाहिजे, म्हणजे अप्रिसिएशन झालंय, लिहा ऍड अप्रिसिएशन. अप्रिसिएशन म्हणजे वाढ, डिप्रिसिएशन म्हणजे कमी, घट. लिहून टाका सी अप्रिसिएशन. चला याचं सेकंड पोस्टिंग पुढे करणार. क्रेडिटला कशाच्या, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट बाय स्टॉक, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट बाय स्टॉक, बाय स्टॉक. फर्निचर अँड फिक्स्चर 4,000 वर आणून ठेवायचंय. मग चला फर्निचर अँड फिक्स्चर किती आहेत, 8चे 4 पाहिजेत, म्हणजे 4चं डिप्रिसिएशन. 8 वरनं 4 वर आणलेत, म्हणजे 4चं डिप्रिसिएशन. रिडक्शन 4चं डिप्रिसिएशन 4,000. डिप्रिसिएशन रेकॉर्ड करा. सेकंड पोस्टिंग इकडं डेबिटला घ्या. टू फर्निचर अँड फिक्स्चर, टू फर्निचर अँड फिक्स्चर. आणि लास्ट कोण राहिलंय, RDD. आता इथं RDD लिहिताना तर आपण बॅलन्सला लिहिणार, पण जसं तुम्ही आतापर्यंत करत आलात, सेकंड पोस्टिंग कुठे करत होतात तुम्ही, प्रॉफिट अँड लॉसला. कुठं, डेबिटला. कुठं, बॅड डेट्स मध्ये. आता इथं बॅड डेट्स नाहीत, पण आपल्याला रेकॉर्ड काय करायचंय, सन्ड्री डेटर्स म्हणून रेकॉर्ड करायचंय. चला पहिले आधी लेस RDD करा. किती काढलं, 5%. याच्या 5% आहेत. RDD @ 5%, RDD @ 5%, हे असं लिहिलं तरी चालेल, @ 5%. नेक्स्ट याचा सेकंड पोस्टिंग कुठे करणार, डेटर्सची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे इथं, पण इथं RDD नाही लिहिणार मी सन्ड्री डेटर्स लिहिणार. कुठल्या असेटची व्हॅल्यू कमी किंवा जास्त झाली ते लिहायचंय, कुठल्या लायबिलिटीची असेट व्हॅल्यू कमी किंवा जास्त हे लिहायचंय. सो वी आर गोइंग टू राइट सन्ड्री डेटर्स हियर. डन आहे. चला सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या आहेत, ऑल ऍडजस्टमेंट्स आर ओव्हर. चला सगळ्यात पहिले प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. इथं टोटल 14,000 क्लिअर कट आहे. 4, 4, 8, 9, 9,200 आहे, म्हणजे 4,800चा प्रॉफिट आहे. प्रॉफिट म्हणजे काय, क्रेडिट साइड इज ग्रेटर दॅन डेबिट साइड. क्रेडिट साइड मोठी आहे, कितीनी, 4,800. 4,800 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. हा प्रॉफिट कुणाचा आहे, फक्त अमलेंदू आणि समीरचा आहे. मग त्यांचा रेशो काय आहे, 3:2. चला करा डिस्ट्रीब्यूट, का देऊ डिस्ट्रीब्युशन, घ्या. यावेळेला देतो पण पुढच्या वेळेला देणार नाहीये. यू हॅव टू डू इट. घ्या. हा आपण काय लिहिणार, इकडं लिहिणार, एक तर डेबिटला लिहिणार, कारण हा प्रॉफिट आहे म्हणून. लिहा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करा. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अमलेंदू आणि समीर.
अमलेंदू अँड समीर. चला याचं काय करावं लागेल, सेकंड पोस्टिंग कुठं, पार्टनर्स कॅपिटल. प्रॉफिट त्यांना मिळणार आहे म्हणजे क्रेडिटला, आणि तसं सुद्धा इकडं डेबिट आलं होतं म्हणजे त्याचं सेकंड पोस्टिंग क्रेडिटला करणार. इकडं डेबिट आलं होतं त्याचं सेकंड पोस्टिंग क्रेडिटला करणार. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. नेक्स्ट इथपर्यंत झालं. चलो आता काय, आता हे सगळं क्लोज करायचं आहे. ओ माय गॉड, 3 लेजर्स क्लोज करायचे आहेत. आता या वेळेला मी तुम्हाला देतोय, पुढच्या वेळेला तुम्हाला करायचंय. काय करणार, इथं क्लिअर कट क्रेडिट साईड मोठी आहे. मग चला घ्या, पहिले क्रेडिट्स टोटल लिहून टाका दोन्हीकडे. क्रेडिटच्या टोटल्स दोन्हीकडे लिहून टाका, क्रेडिटच्या टोटल्स दोन्हीकडे लिहून टाका, आणि त्यातनं डेबिटच्या टोटल मायनस करायच्या, आणि जे येईल तो बॅलन्स. पहिले क्रेडिटच्या टोटल दोन्हीकडे लिहून टाका. डन. चला आता काय करायचं, यातनं हे मायनस करायचं, यातनं हे मायनस करायचं, आणि याची तर काहीच मायनस नाहीये. म्हणजे थोडक्यात लास्टला टू बॅलन्स सीडी, याला म्हणतात बॅलन्सिंग, लेजर बॅलन्सिंग. लेजर बॅलन्सेस केलेत आपण. हे दोन्ही बॅलन्सेस, सगळे बॅलन्सेस आपण कुठे घेऊन जाणार आहोत, बॅलन्स शीटला. आपला अजून एक वर्किंग नोट पण बाकी आहे, बरोबर. पण आधी आता हे केलंय तर वी विल फिनिश दिस फर्स्ट. चला काय करायला लागेल, घ्या पार्टनर्स कॅपिटल इथं घेऊन या तिघांचे. इनरला लिहून आउटरला काढलं तरी चालेल, आउटरला लिहिलं तरी चालेल. हे जे बॅलन्सेस होते मगाचे हे सीडी, ते इथं घेऊन आलोय मी. ओव्हर हिअर पार्टनर्स कॅपिटल, अमलेंदू समीर परेश, आणि त्याची व्हॅल्यू लिहिले. आता वर्किंग नोट क्लोज करूया. झालं का हे सगळे बॅलन्सेस. चला गुडविल अकाउंट तर टॅलीच आहे, चेक करा. 16,000 यस, ते पहिले क्लोज करून टाका. त्याला काही बॅलन्स नाही आहे, ते टॅली आहे. 16,000. नेक्स्ट इथं डेबिट साइड मोठी आहे 20, आणि हे किती होत आहेत, 48 होत आहेत का बघा. 58 आहेत. घ्या, नाही 48च आहेत का 58 आहेत, 48 आहेत ना. हे काय, हे 28 आणि 20, 48. आता या 48 मधनं हे किती आहेत, 8,000, म्हणजे 40,000चा बॅलन्स काढा. या 48 मधनं हे 8,000 आहेत, ते मायनस करा, आणि जे रिमेनिंग आहेत ते 40,000 आहेत. तो बॅलन्स आहे. आता हा पण बॅलन्स, बॅलन्स शीट इज अ शीट ऑफ बॅलन्सेस. सगळे बॅलन्सेस बॅलन्स शीट मध्ये येतात. मग चला बॅलन्सेस मध्ये घेऊन जा. घ्या बॅलन्स शीट मध्ये सगळ्यात शेवटी बँक अकाउंट, किंवा नुसतं बँक लिहा, 40,000. बँक 40,000 राईट डाऊन. झालं. व्हॉट इज नेक्स्ट, हे इथपर्यंत झालं. आता लास्ट बॅलन्स शीटची टोटल करू. सगळं इनरचं आउटरला आलंय. यस, घ्या. बॅलन्स शीटची टोटल, अँड दॅट शुड टॅली. घरी जाऊन व्यवस्थित चेक करा बॅलन्स शीटची टोटल टॅली आहे का नाही. कळलाय, तसा डिफिकल्ट नाही. चार मराठी 4 आकडा कळला. सिनेरियो 2 नुसताच असा, सिनेरियो 1 इतकी सिंपल ट्रिक आहे, इतकं सिंपल ट्रिक आहे. आणि सोमवारी परत एकदा 5 वाजता क्लास आहे, आणि पहिलं अकाउंट्स आहे.
आणि मग बाकीचे विषय. हा द्या ना, तिथे येऊ का नाही याला? प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेतलाय मी, बुक मधला सम घेतलाय. झालं? हे घे, झालं टॅली डन.